नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलो तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, सध्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चा कुठल्या गोष्टीची असेल तर ती एकाच गोष्टीची असते. चला हवा येऊ द्याच्या एपिसोडमध्ये पुढच्या भागात काय दिसणार आहे, पुढच्या भागात काय दिसणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये जे आम्ही भाग सादर केले, महाराष्ट्राच्या लोककला आणि लोकसंगीत, हे भाग सगळ्या महाराष्ट्राला खूप आवडले आणि त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला खूप छान छान येत आहेत. असंच आहे मंडळी, त्या लोकसंगीतातली ती जादू आहे, त्या वाद्यांमधली ती जादू आहे. मंडळी, असं आपण नेहमीच म्हणतो की ढोलकी वाजायला लागली की आपले पाय थिरकतात, आपले पाय थिरकतात, कारण ढोलकीमध्ये एक वेगळी जादू असते असं आपण नेहमी बोलतो, ऐकलेलं आहे. पण खरंच अशी एक ढोलकी आहे म्हणे जिच्यामध्ये खरीखुरी जादू आहे, काहीतरी मिस्ट्री आहे, आणि ती एका सिनेमाच्या माध्यमातून आता सगळ्या महाराष्ट्राला भेटीला येते. सिनेमाचं नावच आहे ढोलकी, आणि या सिनेमाच्या निमित्तानं आज आमच्या या कॅफेमध्ये, आमच्या थुकरटवाडी गावात या सिनेमाची तगडी टीम येणार आहे. तर मी सुरुवात करणार आहे महाराष्ट्राच्या एनर्जी मॅन पासून, असं मी त्याचं नाव ठेवलेलं आहे आता, ज्या ढोलकीचा तो नायक आहे आणि त्या ढोलकीचं आणि त्याचं एक वेगळं नातं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सिद्धार्थ जाधवचं. सर सिद्धार्थ, मनापासून या मंचावरती स्वागत. थँक्यू यार. निमित्त आहे ढोलकीचं, आणि सगळीकडे सध्या ती ढोलकी टांग 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 वाजायला लागली असं म्हणायला हरकत नाही. सिद्धार्थ, काय आहे ढोलकी? गोष्ट खूप मस्त आहे, छान आहे. एका सर्वसामान्य मुलाची गोष्ट आहे. त्याच्या आयुष्यात एक ढोलकी येते आणि ज्या क्षणी तो त्या ढोलकीला हात लावतो तेव्हापासून त्याच्यात एक अशी जादू येते, जो जिथे हात लावेल तिथे ढोलकीचा आवाज येतो. काय म्हणजे निल्याच्या अंगावर जरी वाजवलं तरी ढोलकीचा आवाज येतो, या स्टेजवर वाजवलं तरी ढोलकीचा आवाज येतो, खुर्च्यांवर वाजवलं तरी ढोलकीचा आवाज येतो. आणि फक्त ढोलकीचा आवाज येत नाही, फक्त लावणीचा टोडा वाजतो. अच्छा, फक्त लावणीचा तोडा वाजतो. म्हणजे तो भजन वाजवायला जातो तरी तिकडे लावणी वाजते, प्रार्थना वाजवायला तरी ती लावणी वाजते, आणि त्यातून जी काही गंमत होते ती सांगण्याचा प्रयत्न म्हणजे ढोलकी आहे. क्या बात आहे. सिद्धार्थ, मनापासून स्वागत. आणि ढोलकी सिनेमात नक्की काय काय आहे, ती ढोलकी कशी वाजणार आहे, हे सगळं ऐकायचंय मला. मनापासून स्वागत. विनंती करतो, प्लीज तू आमच्या बरोबर बस. जोरदार टाळ्या सिद्धार्थसाठी. थँक्यू. ज्यांच्यासोबत सिद्धार्थची एक वेगळी अभिनय जुगलबंदी बघायला मिळणार आहे, त्यांना आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. मी त्यांचं एक वेगळं नाव ठेवलंय सिद्धार्थ. खरं तर ते मराठमोळे आहेत, महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत की ती सगळ्यांनाच माहिती आहे, पण साऊथमधल्या मराठी कलाकारांच्या संघटनेचे ते आता अध्यक्ष होतील कदाचित, असं मला वाटतं. इतके ते तिकडे लोकप्रिय झालेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात महाराष्ट्राचा खराखुरा रांगडा सुपरस्टार सयाजी शिंदे. सयाजी सर, यापूर्वी सुद्धा तुम्ही आमच्या गावात आला होता या थुकरटवाडीमध्ये, परत इकडे येऊन कसं वाटतंय? हा प्रोग्राम मला इतका आवडतो, म्हणजे मी हा प्रोग्रामच टी व्हीवरच्या बाकीपेक्षा हाच प्रोग्राम जास्त पसंत करतो, आणि मला इकडे आल्यानंतर नेहमीच आनंद होतोय. आजही तेवढाच आनंद झालेला आहे, आणि हा उत्साह एकंदरीत फार एकदम मस्त वाटतं. वा वा सर, ढोलकी हा सिनेमा सगळ्यांच्या भेटीला आलेला आहे, तर ढोलकीमध्ये तुमची काय व्यक्तिरेखा आहे? अतिशय हुशार माणसं असतात काय, अतिशय अतरंगी माणसं असतात काय, अतिशय बेअक्कल माणसं असतात काय, त्यातल्या बेअक्कल लोकांचं प्रतिनिधित्व मी करतो, की जो खूप लोकांना त्रास देणार आहे, आणि मग त्याची काही भांडणं कशी होतात आणि त्यातनं कसं सुटतो. पण समाजातली जी विकृत प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करणारा असा माझा एक रोल आहे. तर सिनेमाबद्दल आणखीन गप्पा मारायच्या आहेत. सयाजी सरांचं मी स्वागत करतो आणि विनंती करतो, प्लीज सर आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या सयाजी सरांसाठी. तर ढोलकी या सिनेमामध्ये सिद्धार्थ जी व्यक्तिरेखा साकारतोय त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे लाल्या, बरोबर? लाल्या. आणि या लाल्याच्या ज्या मातोश्री आहेत त्यांना आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी
स्वागत करतो ज्येष्ठ अभिनेत्री ज्योतिताई चांदेकर यांचं. मनापासून या मंचावरती मी तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. ढोलकीतल्या तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल सुद्धा मला जाणून घ्यायचंय. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या मॅम साठी. तर कसं आहे, सिनियर माणसांचं इकडे मी स्वागत केलेलं आहे पहिल्यांदा. म्हणजे कसं असतं, नंतर ज्या गोष्टीकडे मला वळायचं असतं त्या म्हणजे सिनेमातला हिरोईन, त्यांच्याकडे मला खूप अधिकृतपणे वळता येतं. तर सिद्धार्थ, या सिनेमामध्ये 2 नायिका आहेत असं मी ऐकलेलं आहे. तर आता त्यातल्या एका नायिकेला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. खरं तर ती आमच्याच या मंचाचा भाग आहे, हे सगळ्यांना ती आल्यावरती कळेलच. पण ढोलकी म्हटलं की नृत्य आलं आणि महाराष्ट्राची सिनेमातली लावणी गर्ल अशी तिची एक वेगळी इमेज तिनं सध्या निर्माण केलेली आहे. खूप सुंदर दिसणारी, खूप सुंदर नाचणारी आणि खूप सुंदर अभिनय करणारी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मानसी नाईकचं. राम राम पाहुणं. ओहो, वा वा. आणि हीच माझी व्यक्तिरेखा आहे एका तमासगिरणीची. आणि ऑल थँक्स टू माझे जे दोन्ही दिग्दर्शक आहेत, विशाल देसाई आणि राजू देसाई, आणि आमचे प्रोड्युसर शिरीष पतन शेट्टी आणि मदन पोरवालजी. त्यांच्यामुळे आज मी एक तमासगिरणीची भूमिका साकारू शकले, जगू शकले आणि लोकांपर्यंत पोचवू शकले. आणि ज्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद आज आम्हाला मिळतोय तो खरंच ढोलकीहून अधिक वाचतोय. वा वा. मानसी, मनापासून स्वागत. मी विनंती करतो, प्लीज तू आमच्या बरोबर बस. जोरदार टाळ्या मानसीसाठी. तर सिनेमातल्या एका नायिकेचं इथे आगमन झालंय. आता मी वळणार आहे दुसऱ्या नायिकेकडे. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे कश्मीरा कुलकर्णीला. मनापासून आमच्या या गावामध्ये स्वागत. तू पहिल्यांदा आली आहेस आमच्या या थुकरटवाडी गावात. तर तुझा कसा आहे अनुभव ढोलकी सिनेमाचा? आईला माहित नाही बाई तुला. मी ना माझ्या लालाच्या दिल्लाची राणी आणि माझ्या डायडीची लाडकी लेख आहे गावची. अच्छा, यांची लेख आहे म्हणजे या भूमिकेविषयी मला खूप सारे गप्पा मारायचे आहेत. मी तुला विनंती करतो, प्लीज तू आमच्या बरोबर बस. जोरदार टाळ्या कश्मीरासाठी. मी सुरुवात करणार आहे सिद्धार्थ तुझ्यापासूनच. ढोलकीचं तर आता आम्ही नाव सतत ऐकतोय, पण ढोलकी सिनेमाचं साधारण कथानक काय? ही गोष्ट एका सर्वसामान्य मुलाची, त्याच्या आईची आणि त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी. की ते साधं बोळं पोर आहे, त्याला झोपायची खूप सवय आहे. अच्छा. म्हणजे तो त्याला कुठे मंदिरात भजन चालू असेल, कुठे शाळा चालू असेल, ते त्याला झोपायला खूप आवडतं. आणि जेव्हा जेव्हा झोपतो तेव्हा त्याच्या फक्त एक टन 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 अशी ढोलकी त्याच्या कानात वाजत असते. आणि काही कामानिमित्त त्याला त्याच्या घराच्या माळ्यावर जावं लागतं आणि तिथे एक कुठेतरी अडगळीतली एक ढोलकी आहे. ते काही काढत असताना ती ढोलकी त्याच्या हाताने खाली पडते आणि तो त्या ढोलकीला हात लावतो आणि त्यातून एक करंट पास होतो त्या मुलामध्ये. आणि त्याच्यानंतर ते साधं बोळं पोर, त्याला कळत नाही काय होतंय. तो जिथे कुठे हात लावायला जाईल तिथे त्याच्याकडून फक्त ढोलकी वाजवली जाते आणि त्यातून एक वेगळीच मिस्ट्री लोकांसमोर येते. ती नक्की काय, हा ती ढोलकी आहे. वा 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 वा. पण झोपाळू मुलगा आहे, पण ही मग व्यक्तिरेखा करताना तुला खूप मेहनत घ्यावी लागली. खूप म्हणजे खूप. मी त्याचा रिसर्च जवळजवळ मी एक म्हणजे 7-8 वर्ष अगोदरपासूनच मी त्याच्यावर वर्किंग करतो. प्रश्नच पडत असेल ना, हा माणूस झोपत कधी असेल बाबा घरामध्ये? म्हणजे माणसं झोपेतून उठण्यासाठी गजर लावतात, तुम्हाला खोटं वाटेल, हा झोपण्यासाठी गजर लावतो. सयाजी सर, तुमच्याकडे आता मी येणार आहे. या सिनेमात तुमची निगेटिव्ह व्यक्तिरेखा आहे, तर कशी आहे ही व्यक्तिरेखा? काय, माणूस जेव्हापासून माणूस जन्माला आला तेव्हापासून त्याला एक भीती आहे. भीती आणि खूप हव्यास, त्याच्यामुळं माणूस कुठल्या थराला जातो. त्याच्यामुळं मग त्याच्या श्रद्धा अंधश्रद्धा ह्या कशामुळं वाढतात, तर ती एक भीती आहे. आणि भीतीपोटी आणि हव्यासापायी हा माणूस ह्याचे त्रिकूट आहे. ही एक प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती इतकी वाईट थराला जाते की ते लोकांचा जीव घेण्यापर्यंत जाते. अशी ती भूमिका आहे. वा, बरं आहे सर. आज सगळं कसं आहे, तुकरटवाडीत इतकी एनर्जी असून सुद्धा शांतता आहे, हे मला बरं वाटतं. कारण आमच्या इकडे ना कधी काय घडेल काय सांगता येत नाही. हा,
हा मी काय विचारतोय शिट्टी चिकटली का तशीच जन्माला आलाय काही कळलेलं नाही एवढा वेळ वायाला गेला सगळं माहितीये मी काय बोललो तर काय कळलं सबटायटल नाही. टाकावे लागतील खाली काहीच कळलं नाही. काहीच कळलेलं नाही ते अरे यार मी काही बोललो तरी कळत नाही, नाही बोललो तरी कळत नाही. अरे एकदम माझं काहीतरी ठरवा ना, फायनल काहीतरी ठरवा माझं. ह्याचं फायनल ठरवायचं देवल. चालेल पुढच्या आठवड्यापासून हा नाही आपल्यात त्यामुळे प्लीज यार मनाची वाक्य कशाला घेता माझं काहीतरी फायनल करा माझं काहीतरी फायनल ठरवा. वर्दी घातली कॉन्फिडन्सच वेगळा येतो तुला. त्यामुळे यार माझी 2 लहान लहान मुलं आहेत यार, हा? त्यामुळे. अरे तू एवढं म्हणते बाकीची काही काडेपिटी ठेवलेली आहेत असं कसं बोलू शकतो तुझं लग्न झालं. अरे यार त्यामुळे नोकरी वाचवण्यासाठी असंच बोलतात ना यार. अच्छा मनाचे तुम्ही काहीतरी डायलॉग करताय. हे बघा पोलीस आहात म्हणून मग खूप रिस्पेक्ट देतोय. काय काम आहे ते सांगा इथे. इथं मी माझ्या एका आवडत्या व्यक्तीला अटक करायला आलोय. माय गॉड करा मग आता काय. खूबसूरत है आंखें तेरी, खूबसूरत है आंखें तेरी, रात को जागना छोड़ दे. खूबसूरत है आंखें तेरी, रात को जागना छोड़ दे. खुद ब खुद नींद आ जाएगी, तू मुझे सोचना छोड़ दे. I love you यार. थँक्यू. पांढरं फुल दिलं तुम्ही त्यांना. हो पांढरं फुल. शांतीचं फुल आहे बघितलं मॅचिंग त्यांनी धोत्र्याचं फुल शोधलं. कधी बघितलं कोणी दिलेलं. साडीवरून मॅच होतो म्हणून आणलं ना यार. पण धोत्र्याचं आणलं तुम्ही डायरेक्टली. मग त्यांना अटक करणार आहे का आज. नाही त्यांना नाही, मग ते तर माझ्या आवडते आहेत ना यार. असं कसं? मग कोणाला सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ जाधव आवडत नाही मग. फुल तिकडे आणि तू घेऊन जाणार मला. वा रे वा. काय सिद्धार्थ सर? जाऊ चल लय काय सिद्धार्थ सर ऍक्च्युअल मध्ये डायलॉग संपले जातात. तेव्हा तुम्ही इथून चला आता. हा मन केवढा आहे, माझ्या मनात लगेच ओळखतो. त्यांनी लिहिलेलं तुम्ही बोलता ते बरं सिद्धार्थ सर, आपल्याला जायचंय पोलीस स्टेशन मध्ये. बरं. पण महत्वाची गोष्ट, कसं जायचं माहितीये? नाही नाही मला मला उचलून घेऊन जायचंय. बरोबर ठीक आहे. घ्या कडेवर. या सर. हा खूप मोठा आहे, हा लहान अजिबात नाही. आता माझं ओ गॉड. अरे बाप रे फारच लाड आहे. सगळं एवढा लाड कधी कोणी केला होता का सेलिब्रिटी. अरे कोणीच नाही असं म्हणजे बापरे. सर बसा ना, दमलंस. बसा ना. जमलं? थँक्यू. अरे बापरे, अरे झालं ना तुमचं, झालं काम. नाही लय मज्जा येते. साहेब तुम्ही बसा, आता साहेब येतील आमचे. हा टेन्शन घ्यायचं नाही. नाही. बरं तुम्हाला वाटत असेल इथं कोण मेन माणूस आहे, तो मी आहे. मी अय्या. तू काय छान आवाज करतो. फार सुंदर करतो. हा हा. ये आधा मिस्टर इंडिया कौन है? आधा मिस्टर इंडिया म्हणजे आधा ही दिख रहा है. सिद्धार्थ जाधव, जानते हो तुम्हें यहाँ पे क्यों बुलाया गया है? सुना है तुम्हारे उंगलियों में जादू. काय होतंय. जाऊन ये ना मग. सुना है तुम्हारे उंगलियों में जादू है. जहाँ पे पड़ती है उंगलियां ढोलकी बजना शुरू होता है. हाँ जानते हो हमारे उंगली में भी जादू है. देखना है. ये तो कुछ भी नहीं, आगे देखो.
मैं आगे देखेंगे, पीछे का मालूम नहीं तुम्हारा. और देखना है. हाँ. यहाँ शो ही लगा रहा हूँ मैं. हाँ. चीटिंग. ये तो सिर्फ वाद्य थे. क्या है? वाद्य. और देखना पसंद करोगे. वाद्याला हिंदीत थांब, आधीच माझी वाक्य पाठण्यामध्ये बोलू होती. ये तो हमारे वाद्य थे, तो वाद्याला हिंदीत काय शब्द आहे? वाद्य को वाद्य बोलते हैं. और क्या बोलते हैं? आगे सुनो. आज का शो यही खत्म हुआ. ए आतमध्ये हो. साहेब रेड टाकायला गेले, कधी पण येतील. कौन है तुम्हारे साहब, जरा बुलाओ, मैं तो देखो कौन है वो. चला चल गए. कोड नाही वापरत मी, मला उकडतोय म्हणून तो शर्ट घातला. असं नाही रे. कोड. कोड. हा आहे ना, दिली. हे बघा, लावा. अरे ही माझी 100ची नोट आहे, तुझी 10ची नोट आहे. अरे मग सुट्टे ठेवत जा ना. बोनीच्या टायमाला नको ते करता. हे घ्या बघा, हे 10 आहेत ना, हे ठेवा. हे 50, 60, 70, हे घ्या 90, बरोबर. हे 10 आणि 90 झाले 100. द्या बी 1300, बरोबर. कोड मॅच. ओके. बस. माल पूरा है. हाँ देख लो ना. ओके. असली माल कहाँ है? गए असली माल. तुरीची डाळ. असली तुरीची डाळ. वा, मजा आलाय. ये आता 2-2 हात करूया. माझ्या 3 दुऱ्या. माझे 3 500. तीसरा बादशाह कहाँ है? तीसरे बादशाह हम हैं. अब स्वागत नाही करान का आमचं?
आज मला माझ्या पोराबद्दल लय गौरव वाटलेला सर, का आज त्यानं पहिल्यांदा सही माणूस धरून आणला इथं. एकदम वाटते हा काही पोलीस स्टेशन मध्ये जबरदस्त वाटते सर, म्हणजे असं. पण सर तुम्ही आलात बरं झालं. तुमच्याबद्दल फार क्युरियोसिटी, मला एकंदरीत फिल्म इंडस्ट्री बद्दलच फार क्युरियोसिटी आहे सर. पहिला आरोप आहे सर, हे बघा लिहिलेला आहे का तुम्ही डायरेक्टरला शॉर्ट समजून सांगता. उलट मी ज्या दिग्दर्शकांबरोबर काम करतो यांच्याकडून बरंच शिकत असतो. केदार सर असतील, महेश सर असतील. फक्त लढ मनामध्ये तुम्ही खूप सजेशन दिलं असा एक आमच्याकडे खोटं बोलणार नाही. पोलीस स्टेशन आहे, स्टेशन डायरी आहे सर. ते कुणी दिलाय आरोप, कुणी असे आरोप केलेत हे बघा. तुम्ही सांग वाटत असेल तर आम्ही संजय खापरेला फोन लावतो. तो हिट किस्सा आहे हा. ते काय ते आम्हाला ऐकायचं. कसं झालं की संजयचा म्हणजे संजयचा पहिला असा रोल संजय खापरेचा जिथे तो विलन आहे. आणि संजयने माझी खूप चांगली मैत्री आहे आणि आमचे ॲक्शन सिक्वेन्सेस होते. आणि संजय विलन आहे. रमेश वाणी काहीतरी फाईट चाललेले असताना रमेश वाणी शूट करायला जातो आणि मागून संजय खापरे त्याला एक शूट करतो. हा तर पहिला टेक झाला तर मी संजयला गपचूप बोललो, संजय ते असं खेळूनंतर ना एक असं कर ना, असं एक ॲटिट्यूडने कर ना. तर संजयने ते केलं तर महेश सर बोलले इथे अरे वो ते किसने करणे को बोला. तर संजय बोलला सिद्धू बोलला. मग नंतर महेश सर माझ्याकडे आले, सिद्धू मग मी असा एक शॉट घेतोय, बरोबर आहे की नाही मला सांग. नाही पण तो किस्सा असा होता की ते मला वाटलं की आपले मित्र आहे ना ते करून बघ. पण असं केलंय मी. हा म्हणजे दया, यस तोड दो दरवाजा. सर नको, गेल्या वेळी जाम मार पडलाय मला. आतमध्ये माणूस असतो. दया, फर्ज के सामने कितना भी कठिन हो टप्पा, अरे बाहुबली को क्यों मारा कटप्पा. सिद्धार्थ जाधव सर. अरे तो तुम डायरेक्शन में लुड़बुड़ करते हो, ये तुम्हें मान्य है या नहीं है. नाही मी आता सांगितलं की ज्या सजेशन असते तो मी देतो दिग्दर्शकांना. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुम्ही लुडबुड करत नाही. ठीक आहे, आम्ही ते प्रूव्ह करू. दया. हाँ सर. स्ट्रेचर लेकर आओ. या स्ट्रेचर वर या. अरे फार भयंकर भयंकर हे करतात ते, प्रयोग करतात ते लोक, म्हणून येऊ देत नाही त्यांना. काय करणार आहे ते. दया. हाँ सर. क्यों ना इनको स्कैनर डाइऑक्साइड में डाल दिया जाए. यस सर. आणि ते स्कॅन पण दया, कुछ दिखा दया, कुछ दिखा. हाँ सर. क्या दिखा. डिझेल फार कमी, एवढ्या डिझेल मध्ये डोंबिवलीला नाही जाऊ शकत आपण. गाड़ी लेकर आए हो सिद्धार्थ जाधव. हा गाडी आणली. कहाँ रहते हो. दादर. तो जाते जाते डोंबिवली ड्रॉप करोगे. रिपोर्ट येईपर्यंत थोडा सिद्धार्थ जाधव तुमच्याबरोबर गप्पा मारूया. या पुढे. अरे मी असं ऐकलंय की तुम्ही खूप चांगला डान्स करता. मी नाचतो चांगला असं नाही पण म्युझिक. कसं काय. कसं काय. कारण मी ह्यांना विचारलं होतं की तुम्ही डान्स करता का, ह्याचं उत्तर फक्त हो किंवा
किंवा नाही होतं तुम्ही डान्स का केलात? याचा अर्थ तुम्ही ह्या शो मध्ये डिरेक्शन करायला गेलात. हा डिरेक्टर इथे बसलेला असताना तुम्हाला असं वाटलं की इथे नसल्यामुळे याचा टीआरपी वाढेल, तुम्ही डिरेक्शन मध्ये लुडबुड करायला गेलात. आय सॉ इट. हो बाबा हो. दुसरा आरोप जो आहे तुमच्यावर तो म्हणजे तुम्हाला घरूनच आहेर भेटलेला आहे सर. खुद्द तुमच्या पत्नीचा असा आरोप आहे का तुम्ही घरी असता तेव्हा नुसतं व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर नाही मी ट्विटरवर आणि ट्विटर राहिलंच ट्विटर आणि FBचं मला जास्त कळत नाही, पण व्हॉट्सअप, ट्विटर आणि आता इंस्टाग्रामवर मी असतो. पण तो पण एका पर्टिक्युलर काळात असतो. जेव्हा कुठला सिनेमा माझा येतो तेव्हा मी त्या सिनेमाला खूप वाहून घेतो, त्याच्या प्रमोशनला खूप वाहून घेतो. आणि हा आरोप तृप्तीचा मान्य आहे, कारण तिचं हे म्हणणं आहे की माझी प्रत्येक गोष्टी जरा ओव्हर इन्व्हॉल्वमेंट असते. तर हो, हे मान्य आहे मला की मी घरी असतो आणि त्यात तिने ऍड नाही केलं. मी TV खूप पाहतो घरी असताना. 1 मिनिट. याचं काय मार्गांना फिरवू नका. मी तुम्हाला सरळ साधं विचारलंय, तुम्ही घरी असता तेव्हा घरच्यांना वेळ देता की नाही? हो. ओ मायची कटकट याचा अर्थ तुम्हाला घरातली कामं येत असणार. हो, येतात ना. म्हणजे तुम्ही तृप्ती वहिनींना घर कामात मदत करता. हो, मी सांगतो, मी भांडी घासतो, मी गाईला फोडणी देतो, मी लादी पुसू शकतो, मी झाडू मारतो. काय सांगता? किती घेता याची भांडी लादी? नाही, पण हे मी जेव्हा जेव्हा घरकामात मदत करायची तेव्हा करतोच, नक्कीच करतो. जेवण बनवता? हो, बनवतो. असं काय हो, म्हणजे पण त्यासाठी करून दाखवा. त्यासाठी मला तृप्ती खूप मदत करते, कारण आता 2 शिट्ट्या झाल्या, 3री शिट्टी झाल्यानंतर लगेच काढ, नाही तर भात आणखीन लिपलिपीत होईल. किंवा आता कढीपत्ता आणि हे टाकल्यानंतर फोडणी द्यायचे, पण पटकट असा आवाज आला पाहिजे, थोडा वेळ ठेव. हे सगळं मला तिकडून इन्स्ट्रक्शन मिळत असतात आणि मी करतो. म्हणजे फोडणीचा आवाज कसा असतो दाखवा. इंटरेस्टिंग साऊंड सर, एकदा दाखवा प्लीज सर. अरे दया, मशीनर डायऑक्साईड लिखा. मशीनर डायऑक्साईड. दया, इसका मतलब समझ रहे हो? हाँ सर. ओके. अय्या, डबा आणलाय. वा, हे काय? सर थँक्यू सर. बायकोनी भाजी दिली होती, पोळी दिली नाही. ज्योतिताई, तुमच्याकडे येणार आहे आता. लाल्याची आई ही व्यक्तिरेखा तुम्ही साकारताय, तर कशी आहे ही लाल्याची आई? लाल्याची आई ही कणखर आहे, एकटी आहे. तिने लहानपणापासून याला लाडागोडात वाढवलेलं आहे, पण त्याच्या झोपण्याला ती कंटाळलेली आहे. सारखी त्याच्या मागे लागलेली असते, काम कर काम कर काम कर. आणि मग त्याला ती ढोलकी सापडते आणि त्याच्यानंतर मग आईमध्ये होणारा बदल की नाही, हे ढोलकी ह्यानी नाही वाजवली पाहिजे, कारण ती प्रत्येक वेळेला हा काहीतरी एक वाजवायला जातो आणि दुसरंच वाजवत राहतो आणि त्याच्यातनं मग तिचं चिडचिडपणा, मग त्याच्यावर असलेलं प्रेम, असं ती एक साधी सुधी खेडेगावातली बाई आहे. मानसी, तुझ्याकडे मी आता येणार आहे. तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल जाणून घेते त्याआधी एक प्रश्न. तू खूप बारीक झालेस असं नाही वाटत मानसी नाईक की सध्या खूप बारीक झाली? म्हणजे आमच्या ढोलकीमुळे. हा, मला तेच विचारायचं, बारीक का झालेली आहेस? म्हणजे तू डाएट करतेस का? माझी खूप आठवण येते, एवढंच मला विचारायचं. डाएट करण्यासाठी तुझी आठवण येते, कारण तू डॉक्टर आहेस, तू डाएट देऊ शकतोस, म्हणून असं कदाचित असं कुठल्या का कारणाने येते ही महत्वाची आहे. आता उत्तर मला देऊ दे, कारण ठरवून आहे, जे काय आहे ते ठरवून आहे. आणि खूप छान छान व्यक्तिरेखा माझ्या वाटेला आता आलेल्या आहेत. तर थोडंसं साजेसं, आणि मी पहिली खूपच अगदी अशी होते, तर थोडंसं आता त्या व्यक्तिरेखेस साजेसं होण्याचा प्रयत्न. आणि डेफिनेटली तुझी आठवण येणार नाही असं होणारच नाही, आणि चला हवे द्यायची आठवण येणार नाही असं होणारच नाही. सो या. वा, कशी आहे तुझी व्यक्तिरेखा? काय नाव आहे त्या व्यक्तिरेखेचं? माझ्या व्यक्तिरेखेचं नाव लालीबाई आहे. लाल्या आणि लालीबाई. लालीबाई. आणि ती एक तमासगिरण आहे, तिचा एक फड आहे,
आणि कहाणीच्या वळणावरती तिचा फड आणि ती लाल्याला भेटतात आणि मग एक वळण कहाणीचं त्यांचं एक असतं की ते स्वतःकडे खेचतात लोकांना. तर ते कशा प्रकारे लाल्याला स्वतःकडे तिने खेचलेलं आहे ते सगळं मोठ्या पडद्यावर लोकांनी भरपूर उचलून धरलेलं आहे लालीबाईला. सो दिस इज लालीबाई. वा. कश्मीरा, तुझी कशी आहे व्यक्तिरेखा? थोडीशी झलक आम्ही बघितली, पण कशी आहे ती स्वभावानं? साधारण रखमा नाव आहे तिचं ॲक्च्युली. जसं मी मगाशी म्हणाले की लाल्याच्या दिल्लाची राणी आहे ती आणि ऑलमोस्ट अख्ख्या गावामध्ये माझंच राज्य आहे. कारण माझे डायडी म्हणजे गावचे पाटील आणि असं वगैरे असल्यामुळे त्यामुळे अख्ख्या गावामध्ये अगदी इकडे तिकडे आरडाओरडा करत उंडारत हिंडणारी अशी एक मुलगी आहे. आणि जसा साधा भोळा लाले आहे तशीच ती एक साधी भोळी मुलगी आहे. आणि त्या दोन साधा भोळ्या मुलांमध्ये आणि एक वेडं प्रेम जे आहे ते या पिक्चर मध्ये आमच्या दोघांमध्ये दाखवलं. फिल्मी आहे, सॉलिड फिल्मी आहे. तर आता या मंचावरती मी त्या दोन दिग्गजांना आमंत्रित करणार आहे ज्यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आणि ते सख्खे भाऊ आहेत. पण ते या मंचावरती जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला काही आठवणी जागृत होतील नक्कीच त्यांचे चेहरे पाहून. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे दिग्दर्शक विशाल देसाई आणि दिग्दर्शक राजू देसाई यांना. जोरदार टाळ्या सरांसाठी. सरांच्या एंट्रीला हे गाणं लागलं. या गाण्यावरून बऱ्याच जणांना आता हे लक्षात आलं असेल की हे दोन चेहरे कोण आहेत. आत्ता जरी हे मोठे झालेले असले तरी बाल कलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं फार मोठं काम आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोघाही भावांसाठी. आणि जे गाणं तुम्ही ऐकलं त्या गाण्यांमध्ये हेच आहेत. हे दोघे ते गात असतात. जरी ते हिंदीतून आलेले असले तरी दिग्दर्शनातला पहिला सिनेमा निवडलाय मराठी. त्याबद्दल खरंच कौतुक आहे. सबसे पहले मैं ये बताऊंगा कि माय डैडी इज़ गुजराती और मॉम मैंगलोरियन है. अच्छा. कोंकणी है. एंड उन लोग घर पे सब लोग मराठी बात करते हैं. मम्मी तो बहुत ही यानी हिंदी से ज़्यादा फ्लुएंट मराठी में. वाह वाह. बिट्टू की वाइफ महाराष्ट्रियन है. अच्छा. मेरी वाइफ बहुत अच्छा मराठी बोल लेती है. तो पूरा यानी मराठी हम लोग बहुत अच्छे से समझ सकते हैं, बोल भी सकते हैं, लेकिन अटक जाते हैं, इतने फ्लुएंट नहीं है. और जो बाद में सब्जेक्ट आया हमारे पास उसमें ढोलकी था, तमाशा था, तो वो और कोई लैंग्वेज में बन ही नहीं सकता था. इट वाज रीजनल फिल्म और ढोलकी और तमाशा होने की वजह से इट वाज मराठी फिल्म. और स्टोरी इतनी अच्छी लगी, हमने कहा कि भाई हिंदी हो मराठी हो क्या फ़र्क पड़ता है, एक अच्छी पिक्चर बने नहीं है तो मराठी फिल्म बना दी. वाह 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 वाह. और मैं इसमें एक ऐड करना चाहता हूँ. सर ये एक सपना है जो हम लोगों ने देखा हुआ है. इतने बड़े बड़े कलाकारों के साथ काम करने का मौका मिला, तो मुझे लगता है सपना हिंदी और मराठी नहीं होता, सपना सपना ही होता. वाह वाह. क्या बात है, क्या बात है. तर लहानपणी जर अमिताभ बच्चन बघायचे असतील तर ते इथं बसलेत असं म्हणायला हरकत नाही. छोटे अमिताभ बच्चन जे असायचे यारानामध्ये ते त्यानंतर अमरगमन अँथनी. तू पिक्चरची नाव घे, ते सगळ्या पिक्चर मध्ये होते. त्यांचा चेहरा अजून बदललेला नाहीये. त्यांचा चेहरा अगदी सेम. बाल कलाकार थे, बाल गए, अभी कलाकार. आणि ह्या दोघांमुळे खरंच म्हणजे सयाजी सरांच्या आयुष्यात असे खूप क्षण आले जे त्यांनी खूप ॲज अ कलाकार म्हणून एन्जॉय केलं आहे. पण पर्टिक्युलरली कश्मीरा, मानसी, मी आमच्या आयुष्यातनं एक असा क्षण आला की आमच्या म्युझिकच्या लॉन्चला दस्तूरखुद्द अमिताभ बच्चन आले होते आणि त्यांनी या म्युझिकचं अनावरण केलं होतं. ते फक्त यांच्या शब्दा खातर. या सयाजी सर, आता मी तुमच्याकडे येणार आहे. खरं तर सर तुमचे जिवलग मित्र आहेत मकरंद नानासपुरे. आणि नाना सर आणि मकरंद नानासपुरेंनी सध्या एक गोष्ट केली ज्याचं सगळीकडे कौतुक नाही म्हणावं आपण, पण चर्चा होते त्या गोष्टीची खूप, की सध्या ज्या शेतकरी आत्महत्या होत आहेत त्यांच्यासाठी आपण सिस्टीमला दोष देत बसण्यापेक्षा आपण एक सिस्टीम बनवूयात आणि आपण त्यांच्यासाठी काहीतरी करूयात म्हणून त्यांनी एक निधी उभारला. पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये सयाजी सर सुद्धा होते. तर मला तुमच्याकडून सुद्धा तुमचा अनुभव ऐकायचा आहे.
नाही, आता ह्या शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्यात ना, त्यांच्या मुलांना किंवा घरच्यांना काम मिळणं गरजेचं आहे. किंवा प्रत्यक्षात जेव्हा तिकडे फिरलो ना, तेव्हा असं वाटलं की आपण काय करतोय. शहरं ज्या पद्धतीनं चंगळ करतात, आनंद करतात, तो थोडासा जरा कमी झाला आणि तिकडे लक्ष दिलं तर ते लोक जगतील. माझं तर म्हणणं असं आहे की मी ठरवलं की प्रत्येक कलाकारानं पहिलं आपलं गाव सुधारावं, मग राज्य, तालुका, राष्ट्र सुधारणेनंतर. तर त्याची सुरुवात मी माझ्यापासून केली. माझं गाव वेळे कामठी नावाचं गाव आहे. वेळे आणि कामठी जवळ असतात, तर वेळे माझं गाव आणि कामठी मी म्हणतो की माझी ती मावशी आणि ही माझी आई. तर त्या गावाला मी सुरुवात केली. तर यावर्षी आम्ही दोन्ही गावात एक 500 झाडं लावायचं ठरवलं. म्हणून करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि मला 5 गावं करायची. क्या बात आहे सर, क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आत्तापासूनच. तुम्ही आज आमच्या मंचावरती आला, मला खूप आनंद होतोय. आणि बाहेर फॅन्स तुम्हाला भेटत असतात, पण हा पहिला मंच आहे जिथे इथेच भेटतात, डायरेक्ट जवळच असतात. बघूया आज हे फॅन्स असे एकत्रच एकाच ताग्यात कपडे शिवल्यासारखे आहेत कसे. एका ताग्यात कपडे शिवले, एका ताग्यात केस पण शिवले सगळे. हो ना, बघा ना. Actually, we saw your last episode. That you there and मराठी बोला, मराठी आहे कार्यक्रम. मराठी थोडं पाठ करून आलो तर ते पण नाही चालत. आम्ही मागचा एपिसोड पाहिला तुमचा. कुठला? जे मध्ये लोक कलावंतांना आपली कला सादर करण्याचं तुम्ही हे केलं होतं, त्याच्याबद्दल टाळ्या सगळ्यांना. या आमच्या गावातील लोक कलावंत आहे सर, सगळे लोक कलावंत आहेत. ते म्हणलं की फोक कलावंत आहोत ऍक्च्युली. फोक कलावंत. अच्छा. हा, म्हणजे फोकांना मारल्याशिवाय हे फोक कलावंत आहे सर तसे. बरं, यांनी एक कला सादर केली, तर तुमच्या मंचावर जरा आम्हाला परमिशन भेटली तर बरं होईल सर. या. हा, ते तुम्ही आलाय. कोण मेन कोण आहे तुमच्या? तुम्हीच वाटताय. मी सर मेन आहे. मी वयाने तुम्हीच वाटताय. नाही तसं नाही, पण मेन आहे मी. म्हणजे मी गातो सर, मेन मी गायक आहे मेन. सगळे तुम्ही एकाच कुटुंबातले गायक आहात? नाही, एका कुटुंबातले नाही तसं, म्हणजे पण गायक मी फक्त एकटा आहे. मग बाकी ह्याला म्हणजे कोणाला भीती दाखवायची असेल तर खचकन समोर करतो. आणि हा थोडा बहुत गातो सर, गातो. नवीन शिकलाय हा, म्हणून याला मी मेनवर ठेवला. आणि ते म्हणजे ते आमचं खास असल्यामुळे तसं गाणं बिणं काही येत नाही त्यांना. आणि तो जो एक तर केस वाढले त्याचे, आणि सगळा प्रवासाचा खर्च तो करतो, म्हणून त्याला आणलेला. आणि तो तिकडे शेवटचा आहे तो? नाही, ते वाद्य आहे सर. वाद्य? कुठलं वाद्य? नाही, आमचं काहीच वाजलं नाही, तर आम्ही सगळे मिळून त्याला वाजवतो. त्याची सरांवरती गाणं केलं. हो, वा वा.
पुढचं गाणं सर सिद्धार्थ जाधव सरांसाठी आहे. वा वा. आपल्याला आशीर्वाद मिळतात बघ लोकांचे, संपूर्ण महाराष्ट्राचे. आणि कुशल काय, भाऊ काय, भरत काय, सागऱ्या असेल, आपला विनीत असेल किंवा श्रेया असेल, आपल्याला जगातून आशीर्वाद मिळतात. आणि खूप मोठी गोष्ट, जगाच्या कानाकोपऱ्यात आपला हवा येता जातो आणि तिथून लोकांचे आशीर्वाद मिळतात. यार खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही तर क्या बात आहे. या सगळ्या पाहुण्यांना झी मराठी आणि एसएल विजन यांच्याकडून मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, पुन्हा अशाच नव्या विषयासह भेटूयात. तुमच्या हक्काच्या कार्यक्रमाचे नाव आहे चला हवा येऊ द्या.